नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 15 जून आणि काल इंटरसिटी ट्रिपमुळे घरी यायला लेट झाला होता, तर CNG नाही आहे. आता जाऊया आपण CNG भरायला. आणि जरासं पुढे आलो तर बघतो तर काय गाडीचा पाठीमागचा टायर फ्लॅट झालेला आहे. सकाळी दिवस खराब. मग स्टेपनी बदलली आणि मी आलो CNG पंपवरती CNG भरण्यासाठी. इथेही आज खूप लाईन होती कारण मला वेळ झाला होता. 10 मिनटानंतर माझा नंबर आला आणि मग मी आता भरला आहे CNG भरल्यानंतर मी लगेच केलं लॉग इन. पहिली बुकिंग आली विक्रोळीची. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि आता मी निघालो विक्रोळीला. तर आज उशीर झाला होता आणि सोमवार असल्यामुळे वाशीच्या ब्रिजपासूनच ट्रॅफिक सुरू झाली होती. मानखुर्दपर्यंत ट्रॅफिक होती. 1 तास 20 मिनटानंतर मी पोचलो विक्रोळीला. ट्रिप एंड केली आणि घेतले ₹766. मग मी गेलो विक्रोळी वेस्टला. तिथून लागली मला वाशीची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला पिन, केली ट्रिप स्टार्ट आणि आता मी निघालो वाशीला मी पोचलो आहे, पण पाम बीच रोडवरती खूप ट्रॅफिक होता. हळूहळू करत मी आता चाललो आहे कस्टमरच्या लोकेशनवरती आणि मी आता पोचलो आहे कस्टमरच्या लोकेशनवरती. ट्रिप केली एंड. ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे मला कॅश कलेक्ट करायची गरज नाही पडली. आणि आता माझं एक पर्सनल काम आहे, मला जायचं आहे नेरूळला. तर मी आता आलेलो आहे नेरूळच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये. इथे जरासं प्रॉब्लेम झाला आहे. माझ्या घराचं लाईट बिल येत नाही आहे, पण इथे काम झालं नाही. मी पुन्हा चाललो बाहेर. मग आलो दुसऱ्या ऑफिसमध्ये. इथे गेलो, इथे काम झालं. मग घेतला निंबू सरबत, जरा पोटाला शांतता भेटली. मग मी गेलो माझ्या जुईनगरच्या घराजवळ. इथे मला माझा मेंटेनन्सचा चेक टाकायचा होता. इथे मी 20 वर्ष राहिलो होतो, आता राहतो कामोठ्याला. हे आहे माझं जुईनगरची सोसायटी आणि ही आहे माझी गाडी. मग तिथून मला लागली बुकिंग दादरची. घेतला OTP आणि निघालो मी आता दादरकडे जाण्यासाठी. 1 तास 20 मिनटानंतर मी पोचलो दादरला. ट्रिप केली एंड. घेतले ₹500 आणि आता मी निघालो आहे सिद्धिविनायक मंदिरजवळ CNG भरण्यासाठी. मग मी CNG भरला आणि तिथूनच मला लागली बुकिंग आपल्या चेंबूरची. मग गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि निघालो आता मी चेंबूरकडे जाण्यासाठी. पिकअप केल्याच्या नंतर मी आलो सिद्धिविनायक मंदिराजवळ. गणपती बाप्पा मोरया, असेच आमच्या पाठीशी उभे राहा. मग मी पोचलो चेंबूरला. ट्रिप एंड केली. ऑनलाईन पेमेंट होता त्यामुळे मी कॅश कलेक्ट केली नाही. कस्टमरला ड्रॉप करून मी त्यांच्या बिल्डिंगमधून बाहेर येत होतो. तर ही बिल्डिंग खूप छान होती, पण जराशी कोपऱ्यामध्ये होती, पण एकदम शांत ठिकाणी बिल्डिंग होती. मला बघून खूप प्रसन्न वाटलं. तिथून मला लागली आपल्या कामोठीची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि चुकला OTP. मग परत घेतला OTP आणि निघालो आहे मी आता कामोठेकडे जाण्यासाठी. तर 1 तासामध्ये मी पोचलो कामोठ्याला. ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केली ₹370. आणि आता मी जात आहे गॅरेजवाल्याकडे. जे सकाळी टायर पंक्चर झालं होतं ते पंक्चर काढायचं आहे. मग त्याने हवा भरली आणि आता तो खिळा काढत आहे. बघूया नेमका खिळा किती मोठा होता. तर बघा मंडळी, हा खिळा इतका मोठा होता की टायरचं होल खूप मोठं पडलं होतं. तर तो पंक्चरवाला बोलला की ह्याला आतमधून पॅचिंग करावं लागेल, कारण खिळा मोठा असल्यामुळे पंक्चर काढलं तर ते परत हवा निघून जाईल तिथून. मग आतमधून मी टेप मारून देतो. तर त्याने डबल टेप करून पंक्चर काढून दिलेला आहे. पैसेही जास्त घेतलेत, ₹250. आणि तिथून मी टायर लावला आहे परत तो आणि मी निघालो आहे माझ्या घरी. तर माझी आजची पहिली बुकिंग होती कामोठे टू विक्रोळी. त्याचे भेटले ₹812. मग विक्रोळीवरून वाशीचे भेटले ₹345. मग नेरूळवरून दादरचे भेटले ₹432. मग दादरवरून चेंबूरचे भेटले ₹470 आणि चेंबूरवरून कामोठ्याचे भेटले ₹402. आणि आज CNG भरला सकाळी ₹450चा आणि नंतर दुपारी दादरमध्ये भरला ₹551. तर मंडळी, आजचा दिवस कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला तुमची प्रतिक्रिया द्या आणि माझं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्या. शुभरात्री.